मराठी रंगभूमीचं पूर्णपणे इतिहास सांगणारं, त्याचं वाटचाल सांगणारं दालन ते बिर्ला तिकडे आहे ना चौपाटीवर, बिर्ला क्रीडा केंद्र ना. हा नाही तरी थिएटरवाले घाबरतील. बिर्ला क्रीडा केंद्र तिकडे मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन आपण करणार म्हणजे करणारच. कारण मध्यंतरी मी पेपरमध्ये वाचलं, मला वाटतं महाराष्ट्र टाइम्समध्ये आलं होतं, त्याचा शासन आदेश निघाला होता, सगळे आराखडे मंजूर झालेत, फक्त भूमिपूजन करायचं आणि काही इकडे तिकडच्या काही परवानग्या होत्या ते झालं की काम सुरू झालं असतं. त्याचं पण ते काम याने आता रद्द करून त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं चाललेलं आहे. का? बँक्वेट हॉल. कसलं बँक्वेट हॉल आणि पार्किंग, म्हणजे सगळे परत उपरे येणार तिकडे. मुंबई ही माझ्या महाराष्ट्राची राजधानी आहे आणि या महाराष्ट्राच्या राजधानीत ज्या एका आपल्या रंगभूमीने मी असं म्हणत नाही की रंगभूमी केवळ मनोरंजन करते, रंगभूमीने सुद्धा समाजासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची नाटकं राजकारणी करतात ती वेगळी, पण त्या वेळेला आवश्यक असणारी नाटकं ही त्यांनी रंगभूमीवर आणून, मग ते कोल्हटकर असतील, खाडीलकर असतील, कोणी असतील, सगळे असतील, त्यांनी त्या वेळेला आणली आणि समाजाने काय करायला पाहिजे हे नाही म्हटलं तरी शिकवण दिली. मग ती संपूर्ण एक इतिहास सांगणारं ते दालन हे आपण नाही बांधणार तर दुसरं कोणी बांधायचं?